तू गप्पा मोळे मोळे बरं मी काय म्हणत होते बरं इकडे ये येडा बंद कर. हे बघ हे बघ नको करू. हा. लोक कोणी ते आली ना तर अरे हिला बघतील, कोणीच नाही समजलं ना? पाहायला. अगं आपल्याला असं मोकळा चान्सच भेटला. बाई किती काम पडले अजून. हा रामू गेला तरी कुठे? रामू हे रामू हे रामू अरे इकडे ये. काय काय करतोस तिकडे तू? अरे कांदे छाटायचं बोलले ना तुम्ही. इकडे 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 मला जायचं बाहेर, लवकर ये. तुम्ही तर बोलले ते सडके कांद्याचे कॅरेट भरा हा म्हणून. ते नंतर कर बाबा. एक वाढवच नेहमी बोलत असतं कधी पण. काम अहो करतो. कांद्याला जरा भाव कमी झाला म्हणलं चांगले चांगले कांदे अरे छाट. बाबा तू मला ते नको शिकू, इकडे ये पहिले अगोदर. हा हे शेण वगैरे इथे एवढं पडलंय, हे सगळं कोण उचलणार मला सांग? संध्याकाळ होत आली. हा त्या मशीननं अजून तर दूध काढलं नाही मशीनचं, काय नाही, तर बाहेर तसेच बोंबलत बसल्यात केव्हापासून. हा त्या कांद्यांची काय घाई आहे का मला सांग? उद्या दुपार होईल तेव्हा सगळे काढायचे ना कांदे सगळे बाहेर. हा अहो मालकीनबाई तुम्हीच सांगितलं ना कांद्याचे कॅरेट भरा चांगले चांगले. मी 4 कॅरेट भरले, लगेच तुम्ही आवाज दिला. हा, सगळं मला मान्य, पण संध्याकाळच्या अगोदर ही कामं करणं पण गरजेचं आहे की नाही मला सांग भाऊ. बरं सांगा काय करू आता? मला काय 4 हात दिले का देवानी? जास्त वाढी बोलू नकोस. हे सगळं शेण वगैरे उचलून घे. हा. आणि त्या म्हशी वगैरे आहेत बघ, तिचं दूध काढायचं केव्हापासून ती ओरडते. अगोदर काय करू सांगा? हा गायला खुटा, ती गाय आहे ना मारकी, त्या गायला खुटा ठोकायचा होता, तिकडे चाललो हा होतो. हा ते नंतर पहिले मग तिला तुम्ही ठोकून द्या खिता. हे तुमच्या हातात राहू द्या. हे राहू दे माझ्याकडे. हे शेण वगैरे आहे ना, ह्याचं पहिले हे भरून टाक हा सगळं. ना. आणि ते म्हशीचं दूध काढून घे. तोपर्यंत जरा मी जाऊन येते, माझं जरा काम आहे. हा मी तिथे नेऊन ठेवते ठीक आहे ठीक आहे. वरती. आता शेण काढायचं आणि म्हैस पिळायची ना, हा 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 बस बस. आणि ते दूध घेऊन जायचं. हो य ठीक आहे. हे ठीक पावडा आहे. द्या तुकडे ठेवून. हा आता सगळं का माझ्या हातात देणार का? नाही चाललं आणि ठेव तिथे साईडला. ठीक आहे ठीक आहे. मी शेण काढून घेतो आणि मग म्हैस पिळतो. हा कर पण लवकर. अरे बापरे, काम करावं का? नाही मला त्या शिरपातचा फोन आला होता ना, मी फक्त एवढा महिनाभर करतो. हे बाई लय आगावे. अरे का 4 हात दिले काय आपल्याला? हा आता चायला माझ्या तोंडामध्ये आता काय असा राग येतो ना. अगोदर काय म्हणे कांद्याचे भाव उतरले म्हणे, चांगले चांगले कांदे हे कर. आता काय शेण काढ. हा आणि काय आपण लक्ष्मीकडं पाहून हे करतोय सगळं काही. हां याला बदलून बांधन त्याला नाही येतं पक्केचे. काय एवढा पाऊस काय म्हणजे नाही, पावसाचा धाक आहे. पुन्हा पाऊस जर आला ना इथंच बरं आहे. त्याचं काय ऐकत आहे ते. हां आता कोया शेण आहे. आत्ता मग अशी ते हागले होते तेव्हा उचले काढायचे. आपल्याला काय शेण काढा तर शेण काढा. टोपलं गमीला कुठं गेलं काय? या ते बाहेरच टाकावं लागेल. गमिल्याचा पत्ता नाही आहे. हां हे इकडं गमिल, याच्यामध्ये त्या बाटल्या असं नाही. एक गडी असला तो बरा, 2 गडी असले का त्याचा. आता शेणाचं गमिल याच्यामध्ये ते हे करून ठेवलं. हा घोळ इकडं पडेल. चला आता आहे ना चॅम्पियनलाच फोन करू पाहतो. बरेच दिवस झाले भेटलंच नाही. हॅलो हॅलो. काय करू राहिले? काय नाही, तुझीच आठवण येत होती. हा का? हा ते मग फोन नाही केला? अरे करणार होती रे. हा रामू नुसतंच त्रास देतो. एक काम सांगितलं का दुसरंच करत राहतो नुसतं. कोणता रामू आहे? अरे तो गडी आमचा, घर गडी. म्हणजे नवीन ठेवला काय? हो आता 10 दिवस झाले असतील. हा काय महिना त्याला? ते जाऊ देत ना. बोल तू काय करतोयस? काय रे तेच म्हणलं, आठवण आलं ते म्हणलं जेव्हा बोलून तुला भाऊ. एवढी आठवण येत होती माझी? मग एवढं प्रेम करतोस? अच्छा आईला आता प्रेम नसं करायचं तुला काल फोन केला 17 वगैरे. तू पण ना खरंच खूप खोडकर झालायस. हा मग बरं बोल, काय काम काढलंस? बरं मग आता मी आवरलंच होतं. मग या ना इकडं. कुठे? बस इकडे या ना, बांधाच्या आडशाला झाडाखाली ये. अरे बाबू पण आपण कालच भेटलो ना. ये मला तुला माहिती ना रोज भेटावं लागत आहे. बरं बरं आपण सवय नेहमीच्या अड्ड्यावर का? काय झालंय सवय झाली ना त्याच्यामुळे. बरं बरं ठेव आता. हे जास्त काय उलट मी बायकोला वेळ देत नाही पण तुला वेळ देतोय. बरं आता जास्त पानसट बोलू नकोस. ठेव फोन, मी येते. हा फोन का आता दोघंच बोलत आहे ना. आहे कोणी तिसरा तुझा संग? काय रे तू पण. मग असं काय म्हणते मग? बरं मी येतेय म्हंटल ना. ठेव. हा मग ये लवकर ये, हो मी वाट बघतोय. हो. असं बोलल्याशिवाय ती नखरे म्हणजे याच्यावर येत नाही तशी ती. आता येईल ती बरोबर.
गाड्याला काम लावून राहिले वाटतं. ती गडी तिला वाढवा भेटले वाटतं. ते नाही तर लाईन मारीत असेल त्याच्यावर. ते भरोसाच नाही त्याचा. हां सगळं आहे ना जाऊ बस आपल्या आपल्या जागेवर बरोबर येईल ती. काय आहे ना अजून किती टाईम झाला आहे फोन करू यायला पाहिजे होतं वाटतं. येईल मोरदा काहीतरी येतच असेल ते. त्याला काय केलं काय तिनं वावरामध्ये काहीतरी लावलं सर. हां सांगत नाही का काय पीक केलं आहे का काय. आज मैं ऊपर आसमान नीचे. हाय हां हाय म्हटलं रे तुला. हात घे तिकडे. नाही का चांगली सुधारली का तू आता. हा हा हां नजर लावतोयस का. लय भारी झाली आता. गप्पच बस समजलं ना. शपथ तू काय चान्स मारतोयस का. मग आता दुसरा कोण मारणार आहे माझ्याशिवाय आहे कोण तुला. कोणीच नाही ना. आणि मग मला कोणीच नाही असं तुला वाटतं तुझ्याशिवाय मला कोणीच हा. नाही. भरपूर आहेत पण काय आपलं जुनं प्रेम आहे ना म्हणून म्हणजे काय. भरपूर मी सगळ्याला देते का तू. तू प्रेम- नीट बोल. प्रेम- प्रेम. मी जाऊ का घरी. नाही सगळ्यात प्रेम देते का तू. मी जाऊ का सांग. तू एकदा बस बरं खाली. तुला याच्याकरता बरं आहे का मी हा काय म्हणजे आपलं आहे तेच. टोमणे मारतोस ते मला नेहमी आणि मग? सारखं. बरं काय काम काढलंस. आता काय काम आता रोजचं तुला माहिती आहे ना रोजचं मड त्याला कोण रड. एक गजरा तरी घेऊन येत जा हलकट माणसं. काय गजा गजा काला गजरा गजरा केसात माळण्यासाठी. गाजरा. आता इकडं रानात आलोय आपण कुठं रानात गाजरला येते कुठं बाहेर फिरायला चालते का मग तुला गजऱ्यात गुजऱ्यात घेतो. हा हा चालते का? माहितीये माहितीये. गेल्या वेळेला गेलो होतो एक ड्रेस पण मला घेऊ दिला नाहीस. बरं चल आज रात्री जाऊन फिरायला. हा रात्री. हा रात्री जाऊ चल. अरे माझा नवरा आज घरी आहे. रविवार आहे आज तरी पण मी आली एवढी मोठी रिक्स घेऊन. तो नवरा आलाय का घरी. मग काय कुठं गेला आता. आणि गेला तिकडे मार्केटमध्ये. हा का मग यायचं नाही तर मग. ह्या साईडला कशाला येतोय तो. नाही ना. आणि तसं पण आपण इथे रोजच भेटत असतो. कोणी बघत नाही आपल्याला. हा एवढा कोण नाही. आज तरी कोण बघणार आहे. हा ते आहे तो गडी काय करतोय. हाय तो हा ना? रामू आहे. रामू नाव आहे. या वावरात काय केलं. याच्यामध्ये हा? याच्यामध्ये आता टाकलेत कांदे. काय ते मग ते आहे भारी काम केलं मग. तू काही लावत नाही वाटतं. नाही मी रताळ ऊस लावतो रताळ मुळे. बरं मी काय सांगत होते. मुळे लावतोस. हा तू गप्पा. मुळे बरं मी काय म्हणत होते. बरं इकडे ये अरे? येडा बंद कर. हे बघ हा, ये बघ नको करू. हा. लोक कोणी ते आली ना तर अरे येडा बघतील, कोणीच नाही समजलं ना? पाहायला. अगं आपल्याला असं मोकळा चान्सच भेटत चांगल्या कामाला काल रोज तर भेटत असतो. चांगल्या कामाला काल उशीर तरी पण असं करतोस का. हा? खोटतच नेहमी सारखं सारखं बोलतोस म्हणून तुझा राग येतो मला. म्हणजे मग बरं मी काय म्हणतो, तुला पोरं सोरं नाही काही नाही घे ना एका 2 पोर काढून मागून. कुणाकडून मागून का तुझं काय डोकं बिकं फिरलंय का. नाव घे ना होईल तू ना. असा हे काळा माझा नवरा किती गोरा आहे. ए पोरं गोरे होते. लोक तुला बोलतील ते की तुला ते खाऊ घालतो वाटलं सर. काय पोरं गोरे व्हायला ते काय होते ना याला काहीतरी रताळ नाही, बोलणार रताळ असेल नाही, ते. रताळ नाही तुझं तर ते रताळ आणि ते नाही, काय रताळ नाही. फिक्स आहे तुझं ते. रताळ पोर आहे ना शेंगुळे. हा शेंगुळे मला माहिती होतं तू तेच काहीतरी तेच करणार. आपलं राहत दुसरं काही मला म्हणतंय काल टाइमपास करून राहिली 2 नवरा 4 महिन्यात 6 महिन्यात गेले तर त्यांना का पोरं व्हायचे का तुला. बघू पुढे काय होईल काय नाही हा? ते. पुढं काय तू मात्र वची डवळे दिसायला झाली का लागले. ते टेन्शनने झालेत माझे केस हा, ढवळे मग- ढवळे. म्हणून म्हणलं तो टेन्शन काढून टाकी तुम्ही. हा जसं काही तू एक क्रिकेट टीमच तयार केलीस घरामध्ये. नाही एवढं काय करायची आपल्याला. मग एवढी नाही करायची. तुला जेवढे लागते तेवढेच घे. एवढे टीम काल करते. बरं एखादं जरा नाव घे ना मावाला. जाय दे अरे ते बघ. आपलं प्रेम बोलणं खूप सोपं असतं समजलं ना. जेव्हा ते जन्माला येईल ना तेव्हा त्याला निभावणं तेवढंच अवघड असतं. तू आहे निभायला. तुला काय बोलायला तू पुरुष आहेस मी स्त्री अगं आहे. मी काय तू आहे निभायला. मी आहे ना निभावायला. आणि मग काय लागलं खर्च पाणी मी दे जाईल त्याचं वाटलं सर. बस राहू दे नाव घे ना. हो आठवणी तरी राहतील आपल्या जुन्या आठवणी. हो जुन्या आठवणी. आता एवढं प्रेम तर आहेच ना. फोन केला तरी जुन्या भरेल आठवणी तरी मी बरं आपला गोट्या कुठे हो गोट्या कुठे परत बोलायला गोट्या झाला. आता दुसरं काय अंड्या अंड्या आणि मग तिसरा शेंगोळ्या शेंगुड्या. बापरे धन्य बाबा तुझे खरंच. काय हे काही नाव आहेत का मला सांग पाहू बाबू. काय बोलत आहे तू. शी, हा? काहीतरीच आपलं उगाच. बरं जा चल ये इकडे ये. बरं एक पप्पी चल. पप्पी हा मग हे बघ. पप्पी बिप्पी काही देणार नाही हा. एक तर संध्याकाळची सांगते तर मग तुला नवरा संडास गेला जायचं संडासला. संडासला नाही रे. मिस्टर गेलेत माझे तिकडे.
कुठं मार्केटमध्ये. ए मरू दे उलातला कोणी काय बघितलं उलातला असेल तर? मरू तिकडे मरू दे इकडे येडं पण न करू बाई मी काय पप्पी दे एक चाल नक्की पप्पी हा, दे. पप्पी बिप्पी ए. तर काय नाही. जेव्हा मारू बघ मग तुला एक चांगला हे बघ तू नेहमी तू परत टाळायला आले काय अशी कबर नाटक करीत राहते मी नाटकं थोडी ना करते. पण काय ना ते उगाच कोणी आलं बाबा. आता इकडे कोण आहे पाहायला आपल्याला एक पप्पी द्यायची बघ तुला आवर अरे तसं नाही रे. चालू घेऊ पटकन चालू घेऊ चालू मध्ये हा. नाही तसं चालू घेऊ ना संध्याकाळचा पण वेळ झाला आहे. चालू घेऊ त्याच्यामध्ये ह्या असं हा? चल ना ऐक ना काय होतंय काय तुला मार कशीला काय माझं डोकं तेव्हा फिरू नको, तुला समजलं बाहेर ना? काय बोलावलं अरे बाहेर काय बोलावलं मला सांग तू बावटच का जरा मग? लांबच नाही लांब नाही अरे कोणी आलं ना आज तर- मी ना तुला सोडणार नाही मला काही होऊ दे सोडणार आज काही झालं तरी चालेल अरे तुला आज मी सोडणार नाही अरे मी आज माझं सगळं टेन्शन आहे हा. ना आज मोकळं करणार टेन्शन अरे आता तुला काय टेन्शन आहे हा तुला डोकं बिकं फिरलं की चल काय? पप्पी दे एक चाल काय? अगं ऐक ना. अरे मालकीन बाई बरं का? अरे अहो तुमचा फोन कुठे आहे? फोन स्विच ऑफ आहे का? हा जरा ते नेटवर्क प्रॉब्लेम आहे जरा इथे. हा इकडे कुठं घुस राहिला तोच आहे तो रामू गडी गडी. गावाला? हा असं आहे. राम राम कोण आहे? राम 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 पण तू इथे काय करतोस? तुला मी ते शेण सांगितलं होतं ना उचलायला. अहो शेण उचलं दूध तुमच्या म्हणण्याप्रमाणे शेण उचललं हा. आणि दूध पण घालून आलो. मग ते आपला डिग्रीचाच आला तोंडामध्ये. डेअरीचा पगार आला ना म्हणे चेकबुक घेऊन या. मग तो चेकबुक घ्यायला आलो तुमच्याकडं. तुमची सही झाल्याशिवाय पेमेंट होत बरोबर. नाही. नाही होत आणि मग त्याने दुसरा ऑप्शन तुम्ही कोण आहे? मी मालकीनबाई संग बोलतो ना. कोण आहे हे बाबा? हे मित्र आहेत माझे बाबूराव. असं जरा संध्याकाळ आमचं म्हणजे भाऊचे मित्र कोणाचे मित्र? आमचं भाऊचे- थोडं- भाऊचेच मित्र आहेत. आमचं थोडं प्रायव्हेट आहे तुम्हाला काय अरे, करायचं तू एवढं? गप्प बस ना. अरे नाही, तुम्ही नाही. तर मारतात पण त्यांना. अरे तो बालमित्र आहे ना माझा. हा मी मारित तिला अरे बापरे. तो बालमित्र आहे माझा हा ना. का? तर ते संध्याकाळी आम्ही थोडस राऊंड मारत असतो जरा. हा अरे असं पण करतात का? हा नाही असं नाही करत. तू गप्प बस ना. गप्प यार, काय घाबरत त्याला काय म्हटलं? नाही तसं नाहीये. काय म्हटला काय घाबरत बा त्याला त्याला? आणि मग माझे ढवळे केस झाले. माझं वय कळलं का तुला किती आहे? तुझा वयस मला काय करायचं रामू 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 आमचं काय? तुला काय 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 करायचं? चाललंय काय? हा, बस संपला विषय तुम्हाला काय संपला. आणि मग आता तर खरं विषय सुरू झाला. मालकीन बाई ये उन्हाने नाही ढवळे झाले. काय बोलतोय तुला? बालमित्र आहे नामक मित्र आहे. चेकबुक कुठे आहे? द्यायचंय का चेकबुक? हा चल चल चल, घरी मी चाल चाललंय. या चेकचं काय करायचं? बरं मी तू सही जा. करते ना सही करतो का? हं. हा कोरा चेक आहे ना? नाही नाही पेन चालू आहे भावाला माझ्या बाबूराव! तुम्ही घाबरला का म्हणून एवढ्या? बरं चल मी सईन दे. होय होय चाल चाल. याचं काय करायचं? हा कोण आहे मला सांग. हा मित्र आहे माझा. मित्र आहे? हो, हो. अजून बी मित्र आहे? हो, हो, हो. गडी तो पावर करून राहिला अवघड आहे. हा बरं मला एक बोलायचंय. हा. मी मालकी नाही की तू मालक मला हा. सांग. हा आणि एवढी अरे रावी आणि एवढा उद्धट बोलणं माझ्यासोबत तू कसं करू शकतोस? नाही माफ करा. सारख्या गाड्याच्या बुड्याला मग? मारल्या निघ पहिली तिथून अगोदर. ऐका ऐका ऐका. जरी गडी आहे ना मला खरं खोटं नीतिमत्ता समजती. नवरा समजतो, बायको समजती, लफडं समजत, प्रियसी समजती, दोस्त एक समजतो. मिनिट तुला काय बोलायचंय? हा मला सगळं समजतं. दोस्त कशाला म्हणतात, बालपणाचा मित्र कशाला म्हणतात, असं हसणं कशाला म्हणतात, करणं कशाला म्हणतात, सगळं समजतं. कळलं का? हा खरं सांगा मालकी बाई, हा मित्र आहे तुमचा वाला? मित्र बरं, आहे आम्ही. हा मित्र आहे. असं माझा- मित्र असं करीत असतो का? इकडे हा? इकडे हा? तू गप ना. तो जिगरी दोस्त आहे माझा. जिगरी तरी अजून जिगरी दोस्त आहे. हा आपल्याला नाही का बोललं लपडे ना तो सामने एवढं काय भेटतो तो का तो नवरा आहे काय अहो लाखात एक बोलले ते खरं बोलले हा, बिचारे. Shut up. गप्प बसा. हा, हा. तू निघ तू निघ. तर नाही डर काय आला मी तुला फोन करते तू जा बाबूराव. फोन कर बरं का नाही. तरी फोन करतीस का? जा ना बाबा तू लवकर जा कर. ना जा ना. हा जा रे बाबा जा जा. हा आता कळलं का तुम्हाला? काय म्हणणे तुझं? तू ब्लॅकमेल करतोयस मला? हा मी हा नाही 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 मग? मी सत्य परिस्थिती आहे ना, मी सत्य परिस्थिती सगळ्या गावाला सांगणार आहे. गावाला? हो हे बघ रामू तू असं करू शकत नाही समजलं ना? करू शकत नाही. मी तुला कामावरून काढून टाकेन. बस याच्या पलीकडे काही नाही करणार ना. आजच तुमचं काम आहे. कामावरून काढून टाकायच्या अगोदर आणि कामावरून जा म्हणायच्या अगोदर, गेट आउट म्हणायच्या अगोदर मी चाललो. पण हे तोंड आहे ना एकदा सुरू झालं ना 50-60 लोक मंदिरामध्ये जमा होतात सकाळ संध्याकाळ. तिथे जाऊन सांगणार आहे. नाही, नाही. हा नाही, नाही. का बघा माझी मालकीन बाई किती छान आहे. माझी मालकीन बाई तर काय नाव त्याचं? बाबूराव.
गुलू गोष्टी करताना मी पकडली. ऐक ना मी काय बोलते रामू, हा. मला माहितीये तू खूप चांगला आहे, हा. तुझा स्वभाव खूप चांगला आहे, हा. तू सगळी कामं किती चांगली मेहनतीने करतोस, बरोबर. प्रामाणिक करतोस. हा. आणि मला माहितीये ना तू माझा खूप आदर पण करतोस ना हा खूप. मग राहू ना कामावर. हा कामावर हा. ना. ऐक ना मी काय म्हणते, आपण असं करायचं काय, चेकबुकचं काय झालं? चेकबुक कुठे? मला चेकबुक दाखव. ऐक ना रामू, मी चेकबुक वरती सही करून देते. मी आणि आकडा कोण टाकील? आकडा सुद्धा तुम्हीच टाका. मला असं नाही आवडत. मला कोणाचा विश्वासघात नाही करायचा. तुम्ही चेक दिला मला फाडून, मी जर त्याच्यावर 1 कोटीचा आकडा टाकला मग नाही तेवढे तर आमच्याकडे नाहीयेत. मी काय बोलते, नाही मला माहिती आहे. तुमचा बॅलन्स मला माहिती आहे. बॅलन्स माहितीये. माहिती मला ऐक ना रामू, मी काय बोलतो माहितीये का, आकडा टाकते मी, पण तू पण तोंडाला आकडा लावून ठेव. मग एकदा तुमचा आकडा बघू दे ना मला, मग ठरविल मी तोंडाला कुलूप लावायची का काय. ह्या गोष्टी डोळ्यांनी बघून तोंडाला कुलूप लावायची आहे, त्याची किंमत कळती का तुम्हाला? आयुष्य उद्ध्वस्त होईल ना. पण आयुष्याची किंमत कळली का? ऐक ना रामू, तुला तर माहितीये जास्त बॅलन्स नाही आपलं, सध्या वावराला पैसे लावलेत ना. किती पैसे घेशील तोंड बंद करायचं म्हणजे? तुम्हीच सांगा. मी खाली बसा वाटलं. नाही खाली नका बसू. सांगा, सांगा. 1 लाख रुपये मी 1 लाख? हो. हे सांभाळा काम तुमचं वालं. ऐक ना रामू, ऐक ना आपण 2 लाखामध्ये करूया. हा ते काय वावराचा व्यवहार चालला का जनावराचा चालला? 5-5 लाख रुपये म्हशीचे भेटते. म्हशीचे. बरं फायनल. आयडल सांगा आणि चेकबुक दाखवा. मी बॅलन्स चेक करतो. पुन्हा तुमच्या हाताने फोन करा बँकमध्ये. ऐका ना, बॅलन्स नाही तर बाउन्स व्हायला नको. ऐका ना चेक बाउन्स जर झाला तर मी फौजदारी गुन्हा दाखल करील. माहिती आहे ना तुम्हाला? रामू, मी शांतपणे घेते, म्हणजे तू पण शांतपणेच घे ना हो जरा. घेतो है की नाही? म्हणजे कामावर राहू का नको? हा कामावर राहा. ऐक ना, 5 लाख रुपये मी देते, पण तू काही बघितलं नाही, माझं काही ऐकलं नाही असं समजून तू चालायचं. सगळं होईल. ठीक आहे. 5 लाख नाही 10 लाख. 10 लाख देत असाल तर एका मिनिटात हा म्हणा. तुम्ही 6, 7, 8 असं सुद्धा बोलू नका. ठीक आहे. मला मान्य आहे. मान्य? पण ह्या कानाची खबर ह्या कानाला जाता कामा अजिबात नाही. त्या बाबतीत मी लय पक्का आहे. तुम्हाला भरोसा आहे ना माझ्यावर? हा, हा. आतापर्यंत कधी मी तुमची चाटली केली, चौकशी केली नाही ना? भरोसा आहे ना? नाही. हो आहे. 10 लाखाला 10 रुपये सुद्धा कमी नको. हा? ठीक आहे. चला मग द्या 10 लाख. ठीक आहे या. मी पण कामावर पण राहतो बरं का? कामावर राहायचं, पण तोंड नक्की बंद नक्की. ठेवायचं. त्या बाबतीत पक्का मी. चला या इकडून कुठून? इकडून. ठीक आहे.